नमस्कार, मी गणेशराव आणि तुम्ही पाहता बीबीसी न्यूज तुमसर. महाराष्ट्र शासनाकडून तुमसर नगरवासियांना स्वच्छ पिण्याचे पाणी मिळावे म्हणून लाखो रुपयाचे अनुदान देण्यात आले. हे अनुदान तुमसर नगरपालिकेला देण्यात आले आणि तुमसर नगरपालिकेने लाखो रुपये खर्च करून पाईपलाईन घातली, परंतु अद्याप समस्या सुटलेली नाही असे दिसून येते. मालवी नगर तुमसर येथे दुर्गंधी असलेल्या नालीमधून नागरिक तुटलेल्या पाईपातून पाणी घेत असल्याची बातमी बीबीसी न्यूजने काही दिवसापूर्वी प्रसारित केली. या बातमीचा उद्देश असा होता की लाखो रुपये खर्च करूनही नागरिकांना या असुविधा होत आहे. त्यांना नालीमधून पाणी घ्यावा लागतो, तेव्हा त्यांना सुविधा करून देण्यात यावी. नगरपालिका कर घेतो म्हणून त्यांना सुविधा द्यावी आणि तो व्यवस्थितपणे त्यांना नळ बाहेर करून द्यावा आणि त्यातून ते पाणी घेतील. बातमी लागतात तुमसर नगरपालिकेने या बातमीची दखल घेतली आणि काय केलं तर काल तो जो तुटलेला पाईप होता त्याला बंद केलं, म्हणजे तिथून पाणी येणं बंद केलं. याचा दुष्परिणाम या ज्या 10-15 घरावर असा झाला की यांचे जीवन विस्कळीत झाले. जे पाणी नालीमधून मिळत होते ते बंद झाले. एकीकडे बोरवेल बंद आहे, दुसरीकडे कशीही सुविधा असो त्या नालीमधून ते पाणी घेत होते, परंतु आता तेही मिळणे कठीण झालेले आहे. नगरपालिका प्रशासनाने त्यांना सुविधा देण्याऐवजी नळ बंद करून पुन्हा असुविधा केलेली आहे. एकीकडे बोरवेल बंद आहे, दुसरीकडे नळ बंद आहे, उन्हाळा आहे, तापमान वाढलेलं आहे. अशा परिस्थितीमध्ये नागरिकांनी पाणी आणावा कुठं हा प्रश्न त्यांना निर्माण झालेला आहे. आज सकाळी जेव्हा बीबीसी न्यूजचा प्रतिनिधी त्यांच्याकडे गेला तर पाहिलं असता की ते सर्व 10-15 घरचे महिला ह्या बसलेल्या होत्या आणि ते चिंता करत होत्या की आता आम्ही घरच्या व्यवहारासाठी पाणी आणू कसा. म्हणजे त्यांची समस्या कमी होण्यापेक्षा त्यांची समस्या नगरपालिकेने वाढवलेली आहे. नगरपालिका प्रशासनाचं असं मत आहे की शासनाकडून असे आदेश आहे की सरकारी पॉईंट बंद करावे. खरंच सर्व नागरिक नळ सुविधा घेण्यायोग्य आहेत काय, ते तेवढा टॅक्स देतील काय हे शासनाने विचार करायला पाहिजे. एकीकडे मेंटेनन्सच्या नावावर पाणी पुरवठा विभागामध्ये लाखो रुपयाचा भ्रष्टाचार केला जातो आणि दुसरीकडे नगरपालिकाकडून एक सरकारी नळ लावायला पुढे पाहत आहे. यामुळे नागरिकांना नागरिकांच्या समस्येकडे माजी नगरसेवक आहेत, स्थानिक पुढारी आहेत, यांचे पूर्णपणे दुर्लक्ष आहे. त्यांच्या पूर्णपणे लक्ष जो आहे ते ठेकेदारीवर आहे. सर्व नगरसेवक हे ठेकेदारी करतात आणि त्यापासून पैसा मिळवतात. त्यांचा उद्देश मुख्य हा पैसा कमावण्याने झालेला आहे, पण सेवा अद्यापही कोणी करीत नाही. त्यामुळेच लोकांच्या समस्या वाढलेल्या आहेत. तेव्हा त्वरित नगरपालिका प्रशासनाने याची दखल घेत त्यांना त्वरित सरकारी नळ सुरू करून द्यावा आणि पाणी द्यावा. आम्ही या नळाचे टॅक्स देतो, सर्व देतो, आमच्याकडून टॅक्स घेते नगरपालिका. मग नगरपालिकेने आमची सोय करून द्यायला पाहिजे, नळाची पाण्याची सोय करून द्यायला पाहिजे. आणि कसंही नालीमध्ये आहे नळ म्हणा सरकारी, आम्ही सरकारी नळाचेच घेतो. आम्ही अजून कंप्लेंट नाही केला, जसं आहे तसं पाणी भरून द्यायला. आम्हाला नाही तर वरत उचलून द्या नळ, आम्हाला वरत करून द्या. आम्हाला नळ नाही, आमच्या नळाच्या नालीतून भरत होतं दिसत होता तुम्हाला, तर आम्हाला वर करून द्या नळ. पण आम्हाला नळ काहीतरी सोय करून द्या. आम्हाला पाण्याची सोय नाही. आम्ही भरून कुठून पाणी 10-15 घर आम्ही. अरे बोरिंग बी आमची बिघडली आहे, आम्ही पाणी भरावं तर भरावं कुठून? बिना पाण्याने राहू का आम्ही?